इतक्या मोठ्या स्कॅमवर फॉरेन्सिक ऑडिट होणे गरजेचे आहे। आज आदर्श पतसंस्थेचे जितके डायरेक्टर चेअरमॅन जेलमध्ये बंद आहेत त्यांनी बेलसाठी अप्लाय केलेली आहे। जर फॉरेन्सिक ऑडिट झाले नाही तर त्यांना आज ना उद्या बेल मिळेल। त्यामुळे लाडकी बहीण योजना राबवत असताना या आदर्श पतसंस्थेच्या महिला ठेवीदार भगिनींना लाडकी बहीण मानत त्यांच्या कष्टाचे पैसे देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष देण्यात आले। जर मागणी मान्य झाली नाही तर सत्तारूढ पक्षाच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणे कठीण होईल, इतके त्यांना लाजून सोडू असा स्पष्ट इशाराही माध्यमांशी बोलताना माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला दिला आहे। तुम्ही आम्हाला लाडकी बहीण मानलेला आहे ना, मग आमचे पैसे फसलेले आहे तेवढे तुम्ही काढून द्या। खरंच जरी तुम्ही आमचे भाऊ असाल तर आमचे पैसे काढून देशाल। साहेबांनी आम्हाला खूप साथ दिली। आमचे पैसे खूप दिवसापासून अटकलेले पण आम्हाला कोणीही साथ दिली नाही। आम्ही खूप धावत पळत राहिलो इकडे, पण आम्हाला जलील साहेबांनी आम्हाला खूप सहारा दिला की आमचे जेवढे ठेवीदार आहेत तेवढ्या बंधू आणि भगिनी यांचे पैसे कष्टाचेच आहेत आणि जलील साहेबांनी एवढे उचलून धरले आहेत, तेच खरंच आमच्या पाठीशी भाऊ म्हणून उभे राहिले आहेत। आमचे काय हाल आहे, मुलाबाळांना आम्हाला काढून दिलं, आम्हाला घर नाही दार नाही, आम्हाला काही नाही। साहेब तुम्ही पैसे देऊन टाका, आमचे हाल झाले। कोई सब्जी बेच रहा है, कोई छोटा मोटा कारोबार कर रहा है, ये मेहनत करके पैसा कमाना चाहते हैं, लेकिन आप 1,500 रुपये उनको सिर्फ लाडली बहन बोल के नहीं दे रहे हैं। अगर वो लाडली बहन है तो ये भी लाडली बहनें हैं उनकी। इनके साथ क्यों भेदभाव किया जा रहा है? इन्हें तो मुफ्त का पैसा नहीं चाहिए, इन्हें तो अपने मेहनत की कमाई का पैसा चाहिए। सीएम के साथ आपकी क्या चर्चा हुई और क्या? देखिए, सीएम को हमने यही बताया है कि इतना बड़ा फाइनेंशियल स्कैम हो जाता है, फॉरेंसिक ऑडिट होना ज़रूरी है। आज पूरे के पूरे जितने भी डायरेक्टर चेयरमैन मानका पे जेलों में बंद है, वो सब ने है तो बेल के लिए अप्लाई किए हुए हैं। अगर फॉरेंसिक ऑडिट नहीं होता है तो वो उनको आज नहीं तो कल बेल मिल जाएगी। और फॉरेंसिक ऑडिट की फाइल के ऊपर पिछले 10 महीने से इकोनॉमिक ऑफेंसेस विंग के और आपके जो प्रधान सचिव है गृह विभाग के 10 महीने से बैठे हुए हैं उस फाइल के ऊपर कि जो भी पैसा आ रहा है कोई दूसरे उसके ऊपर खर्च ना होते हुए ठेवीदारों के ऊपर। पहले भी आपने मोर्चा लगाया था, जो दिलीप वळसे पाटिल आए थे उन्होंने आपको आश्वासन दिया था, झूठे है सब। इस बार भी मुख्यमंत्री आए हैं, आपको क्या लगता है? यह आखिरी हमारी चेतावनी है, समझ लीजिएगा, वरना हम इस आंदोलन को इतना तीव्र करेंगे, इतना तेज करेंगे कि मुख्यमंत्री क्या यहाँ पे जितने भी उनके नेता मंत्री है ये सड़क के ऊपर घूमने के लायक नहीं रखेंगे, उनको इतना शर्मिंदा करेंगे।